आजपासून सगळ्या विठ्ठल भक्तांना पदस्पर्श करून दर्शन घेता येणार आहे। तब्बल 79 दिवसानंतर विठ्ठलाचं पदस्पर्श करून दर्शन घेता येऊ शकेल। चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज पहाटे पंढरपूरमधल्या विठ्ठल मंदिरामध्ये पूजा पार पडली। आजपासून विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे। 2 महिने ह्या मंदिराचं शासनाने जो 75 कोटीचा निधी दिला होता त्याच्या माध्यमातून जे काम चाललं अतिशय सुंदर काम झालेलं आहे। ते काम सुरू असताना रोज सकाळी 11 वाजेपर्यंतच विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींचं देवांचं दर्शन व्हायचं आणि 11 नंतर ते बंद व्हायचं, कारण काम करायचं असायचं। आज जवळजवळ 2 महिन्याच्या दिवसभर येणाऱ्या भक्तांना दर्शन जे मिळायचं नाही त्याच्यातून मोठी आता संधी आज सकाळी 7 पासून सगळ्यांना दिवसभरासाठी दर्शन मिळेल। पंढरपूरमधल्या विठ्ठल मंदिरातनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी। तब्बल 79 दिवसानंतर हे सर्व भाविक विठ्ठलाच्या पायावर दर्शन घ्यायसाठी पोहोचलेले आहेत। मामा, कुठून आलात तुम्ही? पुण्यात खळदगाव, पुरंदर तालुका। खूप आनंद वाटते, देव भुकेला धावलाय आमच्यासाठी। आज दर्शन होणारच, 100% खात्री आहे। रात्री 9ला आणि भगवंत पाऊस देणार, 100% खात्री आहे। सर्व शेतकरी राजा खुश होईल। देवाला इतक्या दिवसांनी दर्शनाला जाताना ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात, भरपेट पाऊस पडावा, दुष्काळ हटावा आणि हे सर्व विठ्ठल पूर्ण करेल ही त्यांची भावना आहे। आणि त्यामुळे संपूर्ण विठ्ठल मंदिर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून निघालेलं आहे आणि मोठ्या संख्येने जवळपास रात्री 9 पासून भाविक या दर्शनासाठी थांबले होते। भाविकांच्या अंगावर पुष्पवृष्टीने स्वागत करून या भाविकांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी पाठवलं जात आहे आणि या पुष्पवृष्टीतून हे हजारोच्या संख्येने जे रांगेत उभारलेले भाविक आहेत ते आता विठ्ठलाच्या चरणापाशी निघालेले आहेत। ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम तुकार, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम तुकाराम। आळंदी दिवाळीच नाही आलो, आळंदी देवाची। धन्यवाद तुमचं मनापासून। अशा रीतीनं हे सर्व भाविक मोठ्या उत्साहाने देवाच्या दारात पोहोचतायत आणि ही जी गर्दी आहे या गर्दीत आता जवळपास विठ्ठल मंदिरापासून 4 किलोमीटर पर्यंत दर्शनाची रांग गेलेली आहे। 79 दिवसांनी मंदिर सुरू होत असल्यामुळं ही भाविकांची गर्दी आहे आणि आज येणाऱ्या प्रत्येक भाविकाला विठुरायाच्या चरणावर मस्तक ठेवता येणार आहे आणि ते सुद्धा 700 वर्षापूर्वीच्या विठ्ठल मंदिरात। कॅमेरामॅन आयुब कागदीसह सुनील दिवाण, एबीपी माझा। गेल्या 79 दिवसांमध्ये गाभाऱ्यात नेमके काय बदल करण्यात आलेत पाहूया। विठ्ठल मंदिराचं जे जीर्णोद्धाराचं काम चालू होतं तो हा गाभारा आता तयार झालेला आहे। 700 वर्षापूर्वीचं जे रूप होतं ते दगडी गाभारा आता आपल्याला दिसू शकतोय। हे गाभारा 12व्या शतकातला आहे आणि बाकीचा जो विठ्ठल मंदिराचा भाग आहे हा नंतर कालांतराने बनत गेलेला आहे। विठ्ठल मंदिराचा गाभारा आणि नामदेव पायरी हे 2च भाग हे 12व्या शतकातले आहेत। बाकीचे सर्व जो भाग असेल, चौखांबी असेल, सोळखांबी असेल, ही नंतरच्या काळात पुढे बनत गेलेली आहे। आता हे मूळ रूप द्यायचं काम पूर्ण झालेलं आहे। अजून याला मेघडंबरी बनलेली नसली तरी आता देवाला दर्शन घ्यायला जे भाविक येणार आहेत गेले 79 दिवसापासून जे लांब होते त्यांना आता देवाच्या पायावर दर्शन घेताना हे 700 वर्षापूर्वीचा म्हणजे ज्ञानोबा तुकारामांच्या काळातला जो गाभारा होता तो पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन आयुब कागदीसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।